दोन दुचाकींच्या धडकेत 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा शहरातील रिलायन्स जिओ पेट्रोल पंपासमोर आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली आहे। पाचोरा शहरातील रिलायन्स जिओ पेट्रोल पंपासमोरील नॅशनल हायवेवरील गाडगे बाबा चौफुलीवर स्कूटी व पल्सर या दुचाकी वाहनांची दोघात जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात स्कूटीवरील मायलेकी दोघेही गंभीर जखमी झाले। यातील सुमारे 15 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे, तर पल्सरवरील दुचाकी स्वार देवदास पाटील राहणार नांद्रा व त्यांची पत्नी हे कुटुंब देखील गंभीर जखमी झाले आहेत। अपघातस्थळी रुग्णवाहिका चालक निळू पाटील, गोलू शिंदे, अमोल पाटील यांनी धाव घेतली होती। जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तर सदर रहदारीच्या चौफुलीवर असे अपघात हे नित्याचे झाले असून गतिरोधक बसवणे आवश्यक आहे। वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी व येथील अपघात रोखण्यासाठी तात्काळ गतिरोधक बसवावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। चौफुलीला दर आठवड्याला 2-3 ॲक्सिडेंट होत असतात आणि ॲक्सिडेंटचं जे परिणाम आहे ते फार गंभीर आहेत। दोघी तिघी कुटुंबांना त्याचं झळ सहन करावं लागते। यासाठी माझी आमदार साहेबांना विनंती आहे की या ठिकाणचे जे गतिरोधक आहेत ते बोराडखेड्याच्या गतिरोधकाप्रमाणे मोठे करण्यात यावेत, की जेणेकरून प्रत्येक येणारं वाहन हे हळू होईल। आणि कॉलन्यांमध्ये सुद्धा गतिरोधकाची गरज आहे, म्हणजे कॉलनीच्या रस्त्याकडून येणारं वाहन हे हळू झालं पाहिजे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण हे थांबलं पाहिजे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।